नमस्कार सर्वांना. आज आपण काळ व काम याचे PYQ लेक्चर्स घेणार आहोत. यापूर्वी 2 दिवस अगोदर आपण PYQ सेशन चालू केलेला आहे. सर्वांनी ते पाहून घ्यायचं आहे आणि आजचा टॉपिक राहणार आहे तो काळ आणि काम. तुमचा भरपूर वेळ न घालवता डायरेक्ट आपण PYQ कडे जाऊया. तर बघा, पहिला PYQ तुम्ही बघून घ्या. 18 मजूर बघायचं सर्वांनी. 18 मजूर रोज 12 तास काम करून 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल, असा प्रश्न आहे. तर बघा, असल्या वेळी आपण डायरेक्ट MDH मसाले तुम्हाला माहीत असेल ना, ते लक्षात ठेवायचं आहे. MDH मग M1 D1 H1 इज इक्वल टू M1 D2 आणि H2 हे लक्षात ठेवायचं. हे M1 D1 म्हणजे काय, हे माणूस किती आहेत, काय आहेत. D म्हणजे काय, डेज किती दिवस करायला आहेत. H म्हणजे काय, हवर्स किती तास काम करत आहेत. तसंच M1 M2 M3 या भाग 1 मध्ये येणार आणि हा भाग 2 मध्ये राहणार. आणि खाली जे असेल ते काम किती पूर्ण झाले ते लिहायचं आहे. काम म्हणजे काय काम ॲक्च्युअलमध्ये केलेलं आहे ते आपण लिहून घ्यायचं आहे खाली काममध्ये. मग या पद्धतीने आपण हे लक्षात ठेवा. तुम्ही MDH मसाले असं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला MDH लक्षात राहील. मग यामध्ये बघा, आता या गणितात कसं सोडवायचं आपल्याला. सर्वप्रथम पहिली बाजू घ्या. M म्हणजे काय, माणसं किती आहेत, 18. त्यांनी किती काम केले, 12 दिवस. असं काम करून ते काम किती दिवसात संपवतात, त्यांनी 30 दिवसात संपवतात. परंतु आपण काय काम केले हे लिहिलेलं नाही, त्यामुळे छेदात काही येणार नाही आहे. इज इक्वल टू बघा, दुसरं काम बघा, 20 आहेत, 20 मजूर आहेत, 36 दिवस काम करणार आहेत. तर रोज किती तास काम करायचं त्याला आपण X मानूया. मग बघा, या शून्याला हा शून्य गेला. 18 एके 18, 18 दुनी 36 बरोबर. बे के बे संघ 12 आणि 2 त्रिक 6 म्हणजे 3 आणि ह्या राहिलेला हा 3 म्हणजे 3 गुणिले 3 9 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, 9. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तुमच्या लॉजिकवर आहे, त्यामुळे व्यवस्थित वाचायचं हे गणित. बघा, 5 बगळे आहेत, 5 पोहणारे मासे आहेत, 5 मिनिटात खातात. तर एक बगळा एक पोहणारा मासा किती मिनिटात खाईल, असा प्रश्न दिलाय. बघा, 5 बगळे होते, 5 मिनिटात 5 पोहणारे मासे आहेत आणि 5 मिनिटात खातोय. म्हणजे बघा, एक बगळा एक मासा तो पण 5च मिनिटात खाणार आहे. फक्त लॉजिकवर प्रश्न आहे हो. चुकून तुम्ही भागिले 5 केला तर उत्तर 1 मिनिट लिहू शकता चुकून तुम्ही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचायचे. फक्त सेन्सवर प्रश्न आहे. तर एक बघायला सुद्धा ते 5च मिनिट लागणार आहेत एक मासा खायला, आणि तेच त्यांनी विचारले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 5 मिनिट हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सेम ते MDH मसाले आहे तसंच आपण MDH करू शकतो. यात बघा, एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी आहेत, 4 दिवस पूर्ण करतात. 15 गवंडींना 4 दिवसात पूर्ण करतात. समजा आता काय म्हटले त्यांनी, 5 गवंडी वाढले. पूर्वी किती होते गवंडी, 15 होते. आता 5 वाढले म्हणजे किती झाले, 20 झाले बरोबर. तर ते किती दिवसात संपवतील असं यांनी म्हटले. काय नाही, फक्त भागाकार करायचा आहे. 4 एके 4, 4 पंचे 20 आणि 5 त्रिक 15 बरोबर आहे का. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलंय. हे गणित आपण लसावी पद्धतीने सोडवू शकतो. बघा, एका साईडला आपण अ घेऊया आणि एका साईडला आपण ब घेऊया. ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात, ला ते काम करण्यासाठी 12 दिवस लागतात आणि ब ला ते काम पूर्ण करण्यासाठी 24 दिवस लागतात. मग यांचा लसावी काय येणार, लसावी म्हणजे काय, छोट्यातली छोटी संख्या की ज्या संख्येला या दोघांनाही भाग जाईल. म्हणजे आपण 24 घेऊया, 24ला बघा 12ने भाग जातो, 24ने भागतो. समजा 12ने भागलं तर एका दिवसात किती काम करेल, 24 भागिले 12 बरोबर 2 येणार. इथं 2 लिहू आपण.
बला 24/24 बरोबर येणार 1. मग दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात? 3 काम करतात. तर टोटल काम आहे किती? 24. हे जे असते हे टोटल काम असते 24 आणि दोघं मिळून करणारं काम किती बघा? 2 2 2 अधिक 1 3 म्हणजे 24/3. मग उत्तर काय येणार आहे? 8. पर्याय क्रमांक 2 हे जे बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. स्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. आता बघा स्वाती आणि कीर्ती या दोन वेगवेगळी नावं दिल्यात. स्वाती घेऊया, स्वाती आणि कीर्ती, एस आणि के. स्वातीला एस घेतले, कीर्तीला के घेतले. दोघे मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. तेच काम स्वातीने एकट्यानं पूर्ण केलं. स्वाती म्हणजे काय? एस. त्याने एकट्याला काम करायला त्याला 24 दिवस लागतात. तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करायला किती दिवस लागतील असं प्रश्न विचारलाय. आता यांचा लसावी काढून घेऊ आपण. 24 आणि 16 यांचा लसावी येतो 48. 48 आलं लसावी. तर बघा हे 16 आहे, हे 24 आहे. मग 16 त्रिक 48 म्हणून याने 3 काम केले दोघं मिळून. आणि स्वाती 24 दुनी 48 म्हणून 2. बघा स्वाती एका दिवसात एकटी 2 काम करते आणि दोघं मिळून 3 काम करतात. म्हणजे कीर्ती किती काम करत असेल एका दिवसात? 3 वजा 2 बरोबर 1 काम करत असेल. बरोबर. आता टोटल काम किती आहे आपल्याकडं? 48 आहे. टोटल काम 48 आहे. मग त्यातलं कीर्ती एका दिवसाला 1 काम करते म्हणून छेद 1 आलं. म्हणून 48/1 48 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घ्या. हा प्रश्न बघा. 4 कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. बरोबर. 4 कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. बघा 4 कागद टाईप करण्यास त्याला 42 मिनिटं लागलीत. तर 20 कागद टाईप करण्यास त्याला किती वेळ लागेल? आपण काय म्हटलं? MDH लावा परत. 4 टोटल काम किती आहे बघा? 4 कागद आहे म्हणून 4 खाली येणार आहे. 42/4 बरोबर. तर बघा आता आपल्याला टाईप किती करायचे आहेत? 20 कागद टाईप करायचे आहेत आणि आपल्याला काढायचं किती आहे? वेळ काढायचा आहे म्हणून वेळ आला x. बरोबर. हे गुणाकार करायचं आहे फक्त. हे 5 आलं, 4 20ला भागलं 5 आलं. मग 5 गुणिले 42 बरोबर किती? 5 दुनी 10, हातचे आले 2, 5 दुनी 10 आला 1, 5 चोक 20 आणि 1 21. 21 म्हणजे किती? 210. हे सर्व आपण मिनिटामध्ये काढले कारण प्रश्न मिनिटामध्ये दिला होता. मग 210 म्हणजे किती? 3 तास म्हणजे किती येते? 3 गुणिले 60 आलं. बरोबर किती? 180 आलं. बरोबर. म्हणजे 3 तास झाले. आणि वरती बघा 210 30 मिनिटं आहेत. अधिक 30 मिनिटं झालं. म्हणजे किती आले? 3.5 तास. म्हणजे पर्याय क्रमांक 3.5 तास हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हे पर्याय जरा चुकलेले आहेत यात. इथं 2 पाहिजे होतं. 3.5 तास हे उत्तर येईल याचं. बघा परत तसलंच टाईपचं गणित आहे, हे सुद्धा बघून घ्या. 15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात. म्हणजे बघा 15 मजूर आहेत, त्यांना एक काम पूर्ण करण्यास 10 दिवस लागतात. तर 10 मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर 10 मजूर आहेत, तेच काम करायचं आहे, तेच काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? x किती दिवस झालं ते? मग 10ला 10 गेलं, उत्तर येईल 15. म्हणजे पर्याय क्रमांक 4 15 हे याचं बरोबर उत्तर येईल. आता बघा हे जरा वेगळ्या टाईपचं गणित आहे, हे सर्वांनी बघून घ्यायचं आहे. बघा 6 पुरुष आणि किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे बघा 6 पुरुषला आपण P लिहूया. दोघांकडे 24 कॉमन आहे, त्यामुळे तुम्ही 24 नाही लिहिलं तरी चालेल. 6 पुरुष बरोबर 8 मुले घेऊया, M घेऊया आपण. मग पुरुष छेद M किती येईल बघा. इकडे 6 आहे ते इकडे छेदात जाईल आणि 8 तसंच राहणार आहे. 8/6 बरोबर. 4/3 आलं का? समजलं का तुम्हाला हे? बघा बरोबर आहे. आता बघा आपण टोटल काम धरूया. एक तर किंवा म्हणून दिलंय, मग दोन्हीपैकी आपण एक घेतलं तरी टोटल काम मिळेल. म्हणजे समजा आपण 6 पुरुष घेऊया. 6 एक पुरुष एका दिवसात किती करतोय? 4 दिवस 4 करतोय काम. 4 आलं. असं ते किती दिवस काम करतोय? 24. म्हणून 24 हे टोटल काम आलं. आता बघा टोटल काम आलं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 7 पुरुष धरलेत. 7 एक पुरुष एका दिवसात किती करतोय? 4 करतोय.
बरोबर, म्हणून 7 गुणिले 4 केलं. अधिक, कारण तर आणि म्हटलंय, आणि 12 मुले म्हटले. 12 मुले एका दिवस एक मुलगा एका दिवसात किती करतोय? 3. बरोबर, 12 त्रिक 36. मग आता बघा, यांचा फक्त आपण यांची बेरीज करून घेऊया. हे किती आलं? 28 अधिक 12 त्रिक 36. मग यांची बेरीज किती येईल? थोडं स्पेस करून घेऊया आपण. हे समजले का? हे लिहून घ्या तुम्ही. आता बघा, 28 अधिक 36. 28 अधिक 36 किती येते? यांची बेरीज झाली 28 अधिक 36 64. बरोबर, मग छेदात 64 आलं आपलं, आणि अंशात आहे तसं राहणार 6 गुणिले 4 गुणिले 24. बरोबर, 6 गुणिले 4 गुणिले 24 आहे तसं राहणार आहे. तर बघा, 64ला भागवण्यासाठी 8 8 64, 8 त्रिक 24. बरोबर काय? 4 1 4, 4 दुनी 8, आणि 2 त्रिक 6, मग 3 त्रिक 9. म्हणजे उत्तर किती येणार आहे याचं? 9. 9 दिवस हे याचं उत्तर येणार आहे. फक्त कॅल्क्युलेशन आहे यात, आणि ती पहिली स्टेप तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजून जाईल. पुढचा प्रश्न बघा. 5 माणसे 6 तासात 10 मैल चालतात. हे पण लॉजिकचा प्रश्न आहे बघा. 5 माणसे आहेत, 6 तास आहेत, आणि ते बरोबर चालतात 10 मैल. बरोबर, 5 माणसे आहेत, 6 तासात 10 मैल चालतात. त्यांच्यापैकी 2 जण 3 तासात किती चालतील? 5 माणसे चालून देत किंवा 1 माणसं चालून देत, 2 माणसे चालून देत, किती पण चालून देत, ते 6 तासात 10च मैल चालणार आहेत. इथं आता त्यांनी 2 माणसे म्हटले, काही फरक पडणार आहे काय? ते पण 6 तासातच 10 मैल चालतील, कारण चालण्याचं स्पीड समानच राहील ना. मग ते 6 तासात जर 10 मैल चालत असतील तर 3 तासात किती चालणार? ते 5 मैल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे जर बरोबर उत्तर येईल. बरोबर काय? आता बघा, पुढचा प्रश्न घेतो. बघा, 20 चित्र बनवण्याकरिता 30 मिनिटं लागतात. 20 चित्र बनवण्याकरिता 30 मिनिटं लागतात. बघायचे आपला MDH वाला वापरायचा यात. बघा, 20 चित्र काढण्याकरता म्हणजे फायनल काम किती आपलं 20 आहे, म्हणून ते छेदात काम आपण 20 मध्ये लिहितो MDH मध्ये, आणि त्याला लागतात 30 मिनिटं. बरोबर, म्हणजे 30 वरती आलं MDH मधलं डे हवर्स, ते आलं, ते वरती आलं 30. बरोबर, आता आपल्याला काढायचं काय? त्यांनी सांगितलं काय? 12 चित्र काढायचे. काम आपण कायम खाली लिहितो, आणि त्या टाइम विचारलं म्हणजे एक्स आला, एक्सला आपण टाइम धरूया. मग आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं. हे शून्यला हा शून्य गेला. आता बघा, 3 गुणिले 12 छेद 2 आला. मग 6 दुनी 12 म्हणजे 3 गुणिले 6 18. पर्याय क्रमांक 3 हे ज बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. एका हौदाची लांबी 4 मीटर. आता हे हौद आहे समजा. हौद असा स्क्वेअर टाईप आहे म्हणतात समजा, आपला चौकोनी असा आहे समजा हौद. असं याला तिन्ही बाजू आहेत. मग यात काय काय येणार बघा? L येणार, हाईट पण येणार H ही बाजू, त्यानंतर ही B पण येणार. म्हणजे 3 हौद असा आहे आपला. मग त्यांनी काय म्हटलंय? 4 मीटर लांबी आहे, 1.5 मीटर उंची आहे, आणि 1 मीटर आपलं 1.5 मीटर रुंदी आहे, आणि 1 मीटर उंची आहे, असं त्यांनी म्हटलंय. आणि काठोकाठ पाण्याने भरले, आणि त्यात 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करायचा आहे. तर किती बादल्या पाणी काढावे लागेल असं म्हटलंय. म्हणजे किती बादल्या लागतील ते पाणी पूर्ण संपवायला, असं त्यांनी प्रश्न विचारले. मग सर्वप्रथम आपण यात पाणी किती बसतंय ते काढून घ्यायला पाहिजे. मग पाणी काढण्यासाठी काय करणार? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे काय? L × B × H हे करायला लागणार आपल्याला. म्हणजे काय? 4 गुणिले 1.5 गुणिले 1. मग यांचं किती येणार आहे? 4 गुणिले 1.5. 4 गुणिले 1.5 म्हणजे किती येणार? 6. यांचं ऑप्शन काय? मीटर क्यूब. 6 मीटर क्यूब येणार, कारण बघा 1 मीटर, 2 मीटर आणि 3 मीटर, हे 3 मीटर झाले, म्हणून मीटरचा 3 वेळा गुणाकार झाला, म्हणून मीटर क्यूब आलं. मग बरोबर 1 मीटर क्यूब म्हणजे किती असते हे तुम्हाला माहीत असेलच. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर असते. मग 6 मीटर क्यूब म्हणजे किती येणार? 6 मीटरला किती येणार? तर 6000 येणार. बरोबर, 6000 लिटर झालं.
6,000 लिटर झाले. आता आपण काढायचं किती ते 8 लिटरच्या पाण्यानं काढायचं आहे आपल्याला. म्हणून छेद 8 लिटरची बादली आहे आपली, म्हणजे 8 लिटरच्या मापाच्या बादलीनं काढायचं आहे. मग यांचा फक्त भागाकार करायचा आपल्याला, एकदम सोपा आहे. 8 7 56 राहिले 8 56 राहिले 4, 8 45 आणि शून्याला 0 म्हणजे 750. हे जर बरोबर उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे जर बरोबर उत्तर येईल. एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला हे कन्व्हर्जन माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये हे कन्व्हर्जन माहीत असलं की तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर पुढचा प्रश्न बघा. 2 एकर भात शेती काढण्यासाठी काय सांगितले नी, 2 एकर भात शेती काढण्यासाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात. सेम आहे, MDH वाला गणित आहे. परत बघा, टोटल काम किती आहे बघा. काम 2 एकर आहे, म्हणून छेदात आपण 2 लिहिलं. आणि वरती बघा 20 माणसे, M आला हा, D आला हा, 3 दिवस D आला. बरोबर बरोबर बघा. आता बरोबर, आता बघा, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. काम आता सेमच राहणार आहे, 2 आहे तसं, फक्त मजूर त्यांनी 6 केलेत, म्हणून इथं 6 करूया आपण आणि दिवसाला आपण X मानून घेऊया. बरोबर का. या 2ला हा 2 गेला, 3 दोन्ही 6 येते. मग बघा 2ने याला भागवल्या, बेंधाई 20 म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 10 दिवस हिचं उत्तर येईल. एकच स्टेप आहे या गणितामध्ये, एकाच स्टेपमध्ये या प्रश्नाचं उत्तर येते, फक्त व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा. वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत. टोटल किती खड्डे खोदायचे आहेत. 1800. बरोबर. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतोय, तर 36 कामगार किती दिवसात खोदतील. असं एकदम सोपा प्रश्न आहे. एक माणूस एका दिवसात 5 खड्डे खोदतोय आणि 36 माणसं आहेत आता फक्त, म्हणून 5 गुणिले 36 केलं. एवढंच करायचं आहे बघा. आता 18ने भाग घालून टाकू डायरेक्ट. 18 एके 18 राहिले 2 शून्य. बरोबर. आणि 18 दोन्ही 36. बरोबर. आता बघा यांचा गुणाकार करा. 5 दुनी 10, 5 दुनी 10 झाला, म्हणजे 1 शून्य गेला यातलं, म्हणजे राहिलं किती उत्तर 10. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 10 हे जर बरोबर उत्तर येईल. आता बघा पुढचा प्रश्न बघा. हा लसावीचं गणित आहे, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तुम्ही. A आणि B आहेत यात, A आणि B. आता गणित बघा. A हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतोय, म्हणून A हा 20 दिवसात पूर्ण करतोय. तेच काम B ला 30 दिवस लागतात, असं म्हटले, 30 दिवसात संपवतोय. बघा A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला, तर शिल्लक काम B किती दिवसात करेल. आता बघा सर्वप्रथम आपण लसावी काढून घेऊया. याचा लसावी येईल 60, 20 तरीक 60, 30 दुनी 60. बरोबर. आता काय म्हटले बघा त्याने, आता कंडिशन्स टाकायचे आहेत. A हा 8 दिवस काम केला, समजा A न हा 8 दिवस काम केला आहे, म्हणजे बघा A न 8 दिवस काम केला आहे, 8 डेज, D लिहिलं हा. A न 8 दिवस काम केला आहे त्याने. बरोबर. मग A एका दिवसात किती काम करतो 3, मग 8 दिवसात किती करेल रे तो, 8 तरीक 24 काम करणार. बरोबर. टोटल काम आपलं किती आहे 60 आहे. मग शिल्लक किती राहिलं, शिल्लक काम किती आहे, शिल्लक काम किती आहे आपलं 60 वजा 24 राहणार आहे शिल्लक काम. 60 वजा 24 मध्ये किती 36 काम शिल्लक आहे. आता राहिलेलं काम कोण करायला आहे, B करायला आहे. B एका दिवसात किती करतोय 2, मग 36 काम, एक काम तो एका दिवसात 2 काम करतोय, तर 36 काम किती दिवसात करेल तो 18 दिवसात काम करेल. बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त गणित तुम्ही व्यवस्थित वाचला की निम्म गणित तिथंच सुटतंय, तुम्ही फक्त गणित व्यवस्थित वाचून घ्यायचं. आता बघा पुढचं गणित आहे. यात बघा अ ला एक काम पूर्ण करण्यास 4 दिवस लागतात, ब ला तेच काम पूर्ण करण्यास 6 दिवस लागतात, 6 तास लागतात, क ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात. अ ब क यांनी एकत्रितपणे काम केल्यास ते काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल असं म्हटले. मग फक्त यात 3 जण दिले A B C आणि फक्त कॉमन मध्ये काढायचं. A 4 दिवस दिले, B 6 दिवस आहे आणि C ला 12 दिवस आहे. डायरेक्ट यांचा आपण लसावी काढून घेऊ, तुम्हाला डायरेक्ट येईल 12च लसावी येईल याचा. बघा 12 एके 12, 6 दोन्ही 12 आणि 4 त्रिकम 12. मग तिघं मिळून एका दिवसात किती काम करतात रे, 3 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 6 काम. टोटल काम तर 12 आहे, एका दिवसात तिघं मिळून 6 काम करतात. मग बघा 6 एके 6, 6 दोन्ही 12 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे जो बरोबर उत्तर आहे, म्हणजे 2 हे जो उत्तर आहे. सोपं गणित आहे एकदम, फक्त 3 जण दिले आहेत यात.
पुढचा प्रश्न बघा. 100 कामगारांनी नदीवरील 2-3 बंधारा 6 तासात बांधून पूर्ण केला. बरोबर, एवढं त्यांनी पूर्ण केले. बघा आता 2-3 बंधारा म्हणजे किती, आपण 2-3 हा बंधारा आहे समजा. बंधारा आपण टोटल काम 1 दिवसात संपते असं समजू आपण. तर हे 6 दिवसात त्यांनी 2-3 काम केले. तर पूर्ण काम वेळ व्हायला किती दिवस लागतात, किती दिवस लागतील बघा. हे 2 इकडं गुणाकारमध्ये आला 6 गुणिले हे 3 गुणाकारमध्ये आला आणि छेद 2 आलं. मग बघा 2-6 मग 3-9 म्हणजे टोटल काम पूर्ण व्हायला त्यांना 9 दिवस लागतात. बरोबर. परत आपल्याला विचारलंय का त्यांनी, तसं नाही विचारलेलं. त्यांनी काय म्हणते बघा 2-3 काम त्यांनी संपवलंय म्हणजे 6 दिवसाचं काम त्यांनीच पूर्ण केले. बरोबर, 6 दिवसाचं काम पूर्ण केलं. टोटल तर 9 दिवस लागतात. मग राहिलेत किती दिवसाचं काम, 3 दिवसाचं काम राहिले त्यांचं. किती जणांचं राहिले काम, 100 जणांचं 3 दिवसाचं काम राहिले. मग आपण शिल्लक काम लिहून घेऊया पहिला. 100 जणांचं 3 दिवसाचं काम राहिले. बरोबर. आता बघा 100 जणांचं 3 दिवसाचं काम राहिले तर ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, 2 दिवसात पूर्ण करायचं आहे. म्हणून छेदात 2 घ्यायचं आपल्याला. म्हणजे तेच आपल्याला टोटल माणसं येणार आहेत. बरोबर, टोटल किती माणसं आहेत बघा. 2-5-10 आणि 0ला 0 म्हणजे 50 आलं. 50-5 50-150. बरोबर, म्हणजे 150 माणसं जर लावलीत की 2 दिवसात बाकीचं काम पूर्ण होईल. मग माणसं किती वाढवली रे आपण, नवीन किती लोकांना ॲड केले. पहिला 100 होती आणि आता 150 आहेत म्हणजे 50 ॲड केले. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे ज उत्तर येईल. आता बघा परत तेच MDH वाला गणित आहे. एकदम सोपं गणित आहे. तुम्ही होमवर्कसाठी घ्या. होमवर्क आहे, तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं तुम्ही सोडवून घ्या कारण या टाईपचं आपण गणित घेतलेलं आहे. हे होमवर्कमधलं गणित आहे. पुढचं गणित घेऊ आपण. बघा वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे. बरोबर, 40 पानी. एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात. तर 4 विद्यार्थ्यांना तेच काम करायला तेवढेच अंक तयार करण्यासाठी किती दिवस लागतील. बघा 40 अंकिक पान आहेत, 80 दिवस लागतात. मग एक माणूस एका दिवसात किती पान करेल रे, 40/80 येणार म्हणजे 1/2. 1/2 पान करतो तो एका दिवसात एक माणूस. बरोबर. आता बघा आपल्याला टोटल किती, 4 विद्यार्थी आहेत, काम तेच राहणार आहे म्हणजे टोटल काम आहे 40च राहणार. आपलं 40 पानच करायचं आहे. एक माणूस एका दिवसात अर्धं काम करतोय म्हणजे अर्धं पानाचं काम करतोय. अशी 4 माणसं आहेत आपल्याकडं. म्हणजे भागाकार फक्त हेच सॉल्व्ह करायचं आपल्याला. 2×2=4 म्हणजे 40/2 बरोबर उत्तर किती आलं रे, 20. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे ज उत्तर येईल. 20 हे याचं उत्तर येणार आहे. पुढचं स्लाइड घेऊया आपण. बघा एकदम सोपं आहे, MDH वाला आहे, परंतु यात त्यांनी खर्च दिलाय. मग खर्च किंवा काम हे आपण खाली लिहितो, डिनॉमिनेटरला लिहितो. बरोबर आहे का नाही. बघा आता खाली लिहायचं आपल्याला काम. बघा खाली लिहायचं आहे आपल्याला 5000. बघा 20 विद्यार्थी आहेत. पहिला एका खाण्यात 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च. बरोबर, 20 विद्यार्थी 10 दिवसाचा 5000 आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, 32 विद्यार्थी आहेत तिथं आणि 7 दिवसाचा खर्च काढायचा आहे आणि आपल्याला खर्च किती आहे तोच काढायचा आहे म्हणजे X काढायचा आहे आपल्याला सोप्या भाषेत. मग हा शून्यला हा शून्य गेला, या शून्यला हा शून्य गेला. इकडनं 16×2=32 येते म्हणून इथं 16 घेतलं मी. 16×7 किती रे, 16×7 बरोबर किती, 112. 112 गुणिले 50 हे आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे आपलं टोटल आपल्याला X मिळून जाईल. म्हणजे X बरोबर एवढं राहील. मग आता बघा पहिला आपण शून्य घेऊया 5. या शून्याचा हा शून्य घेतला, 5×2=10. हा चाल 1, 5×1=5 आणि 1=6 आणि 5×1=5 म्हणजे पर्याय क्रमांक 1 5600 हे याचं उत्तर येईल. चला स्लाइड संपलेले आहेत. शेवटचा प्रश्न होता हा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.